अथ श्री साई सच्चरित अध्याय 15. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. फळली जयाची पुण्ये अगाधे, तयासीच साई दर्शन लाधे. त्रिविध तापतयान बाधे, साधन साधे परमार्था. कृपा करा श्री श्रोते जन, क्षणैक करोनी निज गुरुचिंतन. कथेसी करा सादर मन, ध्यावधान मजकडे. आहात तुम्ही ठावे आम्हा, व्यर्थ परिश्रमा काहे तुम्हा. ऐसे न म्हणा करा क्षमा, उपमा तुम्हा सागराची. भरला जरी अपरंपार, तरी नासरिते परतवी सागर. घनवर्षता सहस्रधार, तया सहित थार देवी तो. तैसे तुम्ही श्रोते सज्जन, तुम्हा माझी करावे मज्जन. इच्छा धरिली न करा तर्जन, दीनवर्जन बरवेना. येवो गंगेचे जल निर्मळ, अथवा गामीचा लेंडा ओहळ. सागर पोटी दोही सीत स्थळ, संगमी खळबळ विरहित. म्हणून तुम्हा श्रोतिया चित्ता, संत कथा श्रवणी जे आस्था. तेची स्वये पावेल साफल्यता, कृपेने पाहता मजकडे. सबुरी आणि श्रद्धायुक्त, सादर सेविता हे कथामृत. आतुडेल भक्ती प्रेमयुक्त, श्रोते कृतकृत्य होतील. भक्ता सहज परमप्राप्ती, श्रोतया भक्ती आणि मुक्ती. भावार्थी या सौख्य शांती, निज विश्रांती सकळिका. गुरुमुखींच्या गोड कथा, ऐकता निरसेल भयव्यथा. होईल आनंद श्रोतियांचा चित्ता, स्वये निजात्मता प्रकटेल. ये अध्यायी निरूपण, प्रेमळ भक्ताचे साईस प्रार्थन. दर्शन देऊनी साई प्रसन्न, होती कैसेनी त्या परीसा. नुकतीच पाजुनी गेली बाहेरी, मागुतेनी आली जरी मार्जारी. तरी फिरोनी पोरे तिजवरी, धावती प्रेम भरी लुचावया. मग ते कंटाळूनी गुरुगुरे, क्षणैक जरी दबती पोरे. आई निवांत बैसली पुरे, घालोनी भवरे लुंचता ढोसता प्रेम भरे. आई लागी पाना पाझरे, मग तीच पूर्वील गुरगरणे विसरे. प्रीतीने पसरे क्षितिवरी, प्रेमोदयी हरपे कंटाळा. चौपाई कवटाळी दृढ निज बाळा, वरचे वरी चाटी अवलीळा. काय तो सोहळा अलौकिक, पोरांचा तीक्ष्ण नख प्रहारे. जो मातेची ओटी विदारे, तो अधिक प्रेमाचे झरे. दुग्ध ओझरे बहुधारा, जैसी त्या बाळाची अनन्य भक्ती. मातेसी करी दुग्धोत्पत्ती, तैसीच तुमची साई पदासक्ती. द्रववील चित्ती साईते, एकादा भरिभक्त पारायण. गणुदासाचे सुश्राव्य कीर्तन, कौपिनेश्वर सन्निधान. ठाणियाचे जन करविती, पडली आशिष्टाचा आग्रह. गणुदास करीती कथानुग्रह, एका कवडीचाही परिग्रह. किंवा दुराग्रह तेथे ना, कीर्तनान लगे देणे कवडी. तनु उघडी डोई न पगडी, कासेसी साधीच पंचे जोडी. अनिवार उडी श्रोत्याची, या पोशाखाची ही कथा. मौज वाटेल श्रवण करिता, अवधारा ती स्वस्थ चित्ता. पहा आश्चर्यता बाबाची, एकदा गणुदासाची कथा. शिर्डी ग्रामी होणे असता, अंगरखा उपरणे फेटा माथा. पोशाख समन्विता निघाले, शिष्टाचारानुसरता. आनंदे बाबा सवधू जाता, भावा नवर देवकी सजलासी आता. बाबा वदता देखिले, जातोसी खोटे ऐसा सजुनी. बाबा पुसती तया लागुनी, कीर्तन करया जातो म्हणुनी. दास गणुनी कथियेले, पुढे बाबा वदती तयास. अंगरखा उपरणे फेटा कशास, किमर्थ केला सई तुका प्रयास. नलगती आपुल्यास ती काही, काढकी ती मज समोर. कशास अंगावर याचा भार, तवती तयाचा अनुज्ञेनुसार. तेथेच चरणावर ठेविली, तैपासून उघडे सोज्वळ. हातीची पळी गळा माळ, कीर्तन समयी सर्व काळ. गणुदास हा वेळपर्यंत, तराही जरी जनविरुद्ध. तरी ती अत्यंत पाया शुद्ध, की जो प्रबुद्धाचा प्रबुद्ध. नारद प्रसिद्ध हा मार्ग, ही नारदीय मूळ गादी. येथूनची हरिदासाची मांदी.
बाह्य रंगाची न ज्या उपाधी, अंतशुद्धी ध्येय ज्या. अधोभागाची वस्त्राच्छादिता, चिपळ्या वीणा वाजवित, मुखी हरिनाम गर्जत, ध्यान विश्रुत नारदाचे. साई समर्थाचे कृपेने, स्वये रचुनी संताची आख्याने, मोलविण करीती कीर्तने. ख्याती तेने पावले, उल्हास साई भक्तीचा, दासगणुने विस्तारिला यशाचा, वाढविला साई प्रेमरसाचा, स्वानंदाचा सागर. भक्त शिरोमणी चांदोरकर, तयाचे अत्यंत उपकार. साई चरण भक्ती विस्तार, कारण साचार हे मूळ. दासगणूचे इकडे येणे, एका चांदोरकरांचा कारणे. जागोजाग तयाची कीर्तने, साईची भजने चालली. पुणे नगर सोलापूर प्रांती, पूर्वीच महाराजाची ख्याती. परी या कोकणाच्या लोकांप्रती, लाविली भक्ती या दोघी. मुंबई प्रांतीची साई भक्ती, तियेची मूळ या दोन व्यक्ती. साई महाराज कृपामूर्ती, तयाचे हाती प्रकटले. श्री कौपिनेश्वर मंदिरी, साई कृपेच्या कीर्तन गजरी. हरिनामाच्या जय जयकारी, उठली लहरी चोळकरा. हरिकीर्तना बहुत येती, श्रवणांच्या अनेक रीती. कोणा आवडे बुवाची व्युत्पत्ती, हावभाव स्थिती कवना. कोणा आवड गाण्यापुरती, व्हावा बुवा काय हो गाती. काय ते विठ्ठल नामी रंगती, कथेत नाचती प्रेमाने. कोणास पूर्वरंगी भक्ती, कोणाची कथा भागी आसक्ती. कोणास हरिदासी न कला रुचती, आख्यानी प्रीती कोणास. बुवा प्राकृत की उत्पन्न, की पदपदार्थ बहुवर्थ संपन्न, की केवळ उत्तरंग प्रवीण. कथा श्रवण ये परी, ऐसे श्रोते बहुता सती. परिश्रवणे जोडे श्रद्धा भक्ती, ईश्वर वा संत चरणी प्रीती. ही श्रोत्रस्थिती दुर्मिळ, श्रवण केले भाराभार. परी अविद्येचे थरावर थर, ते काय श्रवणाचे प्रत्यंतर. व्यर्थ भाराभार श्रवणते, नघडे जेणे मळक्षाळण. त्याते काय म्हणावे साबण, न करी जे अविद्या निरसन. ते काय श्रवण म्हणावे. आधीच चोळकर श्रद्धाळू, आला साई प्रेमाचा उमाळू. मनात म्हणती बाबा कृपाळू, करा सांभाळू दीनाचा. विचारा गरीब उमेदवार, पोसू असमर्थ कुटुंब भार. सरकार पदरी मिळावा शेर, बाबासी भार घातला. नमस करीती कामुकजन, होईल जरी अभिष्ट संपादन. तरी घालू इच्छा भोजन, करू ब्राह्मण संतर्पण. श्रीमंताचे नवस वचन, म्हणती घालू सहस्र भोजन. अथवा करू शत गोदान, मनकामना तृप्त होता. चोळकर आधीच निर्धन, नवस करावया झाले मन. आठवून श्री साईचे चरण, दीनवदन तो बोले. बाबा गरिबाचा संसार, नोकरीवरी सारी मदार. कायमचा व्हावया पगार, परीक्षा पसार हो लागे. परिश्रमांती केली तयारी, पास होण्यावर भिस्त झारी. नातरी गाठीची भाकरी, उमेदवारी जाईल. झालो कृपेने पास जर, होईना आपुले पायी सादर. वाटीन नावाने खडी साकर, हाची निर्धार पै माझा. येणे परी नवस केला, मनाजोगा आनंद झाला. नवस फेडाया विलंब लागला, त्याग केला साखरेचा. वाटेत गाठीस काही व्हावे, रिक्त हस्ते कैसे जावे. आजचे उद्यावर लोटावे, दिवस कंठावे लागले. ओलांडवेल नाणे घाट, सह्याद्रीचा कडाही अफाट. परिप्रापंचिका हा उंबरे खाट, बहुदुर्घट ओलांडू. नवस न फेडिता शिर्डीचा असेव्य पदार्थ साखरेचा. चहाही बिन साखरेचा, चोळकरांचा चालला. जाता ऐसे काही दिवस, आली वेळे गेले शिर्डीस. फेडीला तै केलेला नवस, आनंद मनास झाला. होताची साईचे दर्शन, चोळकर घालती लोटांगण. वंदोनिया बाबाचे चरण, आल्हाद परिपूर्ण ते झाले. मन करून या निर्मळ, वाटिती साखर अर्पिती श्रीफळ. म्हणती आजी मनोरथ सकळ, झाले सफळ की माझे. आनंदले साई दर्शने, सुख झाले संभाषणे. होते चोळकर जोगाचेची पाहुणे, आले जाणे जोगाकडे. जोग उठले पाहुणे निघाले, बाबा जोगास वदते झाले. पाजी आस चहाचे प्याले,
भले भरले साखरेचे कुणेसी अक्षर पडता कानी. चोळकर चमत्कारले मनी आनंदाश्रू आले नयनी. माथा चरणी ठेविला कौतुक वाटले जोगाना. त्याहून द्विगुण चोळकरांना कारण ठावे तयाचे त्यांना. पटल्या खुणा मनाच्या सहा नाही बाबास ठावा. एक क्षणीच का आठवावा चोळकरांचा विश्वास पटवा. ठसा उमटवा भक्तीचा इतक्यात पुरता दिला इशारा. की पावली वाचा दत्त शर्करा तुझ्या त्यागाचा नेहमी पुरा. चोळकरा झालासे नवस वेळेचे तुझे चित्त. दीर्घसूत्रतेचे प्रायश्चित्त हे जरी तुझे ठेवणे गुप्त. ते मज समस्त कळले का तुम्ही कोणी कुठेही असा. भावे मज पुढे पसरिता पसा मी तोची या भावा सरिसा. रात्रंदिसा उभाच माझा देह जरी इकडे. तुम्ही संता समुद्रा पलीकडे. तुम्ही काहीही करा तिकडे. जाणीव मज तत्काळ कुठेही जा दुनियेवर. मी तो तुम्हा बरोबर तुम्हा हृदयीच माझे घर. अंतर्यामी तुमचे मी ऐसा तुम्हा हृदयस्थ जो मी. तयासी नमा नित्य तुम्ही. भूतमात्राचाही अंतर्यामी तोच तो मी वर्ततो. यास्तव तुम्हास जो जो भेटे. घरी दारी अथवा वाटे ते ते ठाई मीच राहते. मीच तिष्ठे त्या माझी. कीड मुंगी जलचर खेचर प्राणी मात्र श्वान शूकर. अवघ्या ठाई मीच निरंतर. भरलो साचार सर्वत्र मजशी धरू नका अंतर. तुम्ही आम्ही निरंतर ऐसे मज जो जाणील नर. भाग्य थोर तयाचे दिसाया हे वार्ता तोकडी. परिगुणाने बहुरुचोकडी किती त्या चोळकरा गोडी. दिधली जोडी भक्तीची होते जे जे तया अंतरी. ते ते बाबानी येणे परी. दाविले तयासी प्रत्यंतरी. काय कुसरी संताची बोलची बाबाचे अनमोल. भक्त हृदयी शिरती सखोल. प्रेमाचे मळ्यासा आणि तो खोल ओल. भक्ती सडोल दाविती चातक तृष्णेचा परिहारा. मेघ सदयता वर्षे धारा. परिणामी निमे अखिल धारा. तेच तरा हे झाली चोळकर विचारा कोटील कोण. निमित्तास दास गणूचे कीर्तन. नवस करावया झाले मन. बाबाही प्रसन्न झाले तेनेच हा चमत्कार. कळले संताचे अंतर उपदेशार्थ बाबा तत्पर. ऐसे अवसर आणीत चोळकराचे केवळ निमित्त. सकळ भक्तांचे साधवयाहित. अकळ बाबांची कळानीत विलोकितची राहावे. ऐसीच आणिक कला वर्णन. मग हा अध्याय करू पूर्ण. कैसा एका केला प्रश्न. कैसे तन्नी रसन बाबाची. एकदा बाबा मशिदीत असता आपुले आसनी स्थित. भक्त एक सन्मुख बैसत. एके चुक चुकत पाल एक. पल्ली पतन पल्ली वचन. पुढील भविष्यार्थाचे सूचना. सहज बाबासी करी प्रश्न. जिज्ञास संपन्न होऊनी. बाबा ही पाठीसी भिंतीवरी. किमर्थ हो पाल चुक चुक करी. काय असावे तिचे अंतरी. अशुभकारी नाही ना. तयास बाबा झाले वदते. पालीसा आले आनंद भरते. की औरंगाबादेहून येते बहीण येथे भेटावया. आधी पालतो जीव काय. तिला कैंचा बाप माया. कैंची बहीण कैंचा भाय. संसार व्यवसाय काय इथे ते. म्हणून बाबा हे काहीतरी बोलिले विनोदे प्रत्युत्तरी. ऐसे मानून या अंतरी स्वस्त क्षणभरी बैसला. इतक्यांत औरंगाबादेहून ग्रस्त एक घोड्यावरून आला घ्यावया बाबाचे दर्शन. बाबा तै स्नान करीत तयास जाणे होते पुढे. चंदी वाचून चाले ना घोडे. हरभरे विकत घ्यावया थोडे. बाजाराकडे निघाला पालीचा प्रश्न विचारणारा. साश्चर्य पाहे नव सौदागरा. इतक्यात त्याने खाकेचा तोबरा. झटकला कचरा झाडावया. उपडा आपटताच क्षितीवर. पाल एक पडली बाहेर. घाबऱ्या धावली सरसर. नजरे समोर सकळांच्या. प्रश्न पुसत्या बाबा वदती. आता लक्ष ठेवी तिजवरती. पालीची त्या बहीण होईच ती. पहा चमत्कृती तियेची. ती जी इथेतून निघाली तडक. ताई करीत होतीच चुक. धरुनिया त्या आवाजावर रोख. चमकत ठुमकत चालली. बहिणींची ती गाठ. बहुत दिसा झाली भेट. चुंबिती मुख आलिंगिती दाट. प्रेमाचा थाट अनुपम. एकमेकीस घालीत गिरक्या.
आनंदाने मारित भिरक्या, गेला उभा आडव्या तिरक्या, स्वच्छंद फिरक्या मारित. कोठे ते औरंगाबाद शहर, कोठे शिर्डी काय हा प्रकार, कैसे यावा अवचित हा स्वार, पालही बरोबर तयाचा. असेल पाल औरंगाबादी, असेल शिरलेले तोबऱ्यामधी, परी त्या प्रश्नोत्तर संबंधी कैसी ही संधी पातली. पाल काय चुकचुकावी, प्रश्नस्फूर्ती ती काय व्हावी, अर्थोपत्ती काय कथावी, प्रचिती यावी तत्काळ. ऐसा हा योग अप्रतिम, विनोदावर सार्वत्रिक प्रेम, संत साधन योजूनी अनुपम, भक्तक्षेम वाढविती. पहा हा येथे जिज्ञासू नसता, अथवा कोणीही न प्रश्न पुसता, कैसा साईचा महिमा समजता, कोणास कळता हा अर्थ. अनेक वेळी शब्द करिता, अनेक पाली ठाव्या समजता, कोण पुसे त्या शब्दाचा अर्थ, अथवा वार्ता तयासी. सारांश हा जगाचा खेळ, सूत्रे गुप्त आणि अकळ, कोणास व्हावी तरीही अटकळ, आश्चर्य सकळ करितात. उलट या पाली शब्द करिता, दर्शविती की अनर्थ सूचकता, कृष्ण कृष्ण वाचे म्हणता, टळते अनर्थता जनवदती. असे ना का कैसेही व्युत्पत्ती, परंतु ही काय चमत्कृती, भक्त जडवावया निजपदा प्रती. उत्तम ही युक्ती बाबाची, वाचील जो हा अध्याय आदरी, अथवा नेमाने आवर्तन करी, तयाचे संकट गुरुराय निवारी. खूण अंतरी दृढ बांधा, अनन्य भावे चरणी माथा, जो जो वाही तयासी तत्वता, त्राता पाता अभयदाता, करता हरता तो एक, अंतर मानू नका येथ, ऐसाच आहे हा साईनाथ, निजानुभवाचा गुह्य भावार्थ, भक्त कल्याणार्थ मी कथितो. जगी संपूर्ण मीची एक, तुझे न मजविण काही आणिक, नाही केवळ हाची लोक, अखिल त्रैलोक्य मीची मी. ऐसे अद्वितीयत्व जेथे स्फुरे, तेथे वयाची वार्ताची नुरे, निरभिमाने निरहंकारे, चिन्मात्र सारे भरले ज्या. हे माडपंत साईसी शरण, सोडून येणे क्षण एक चरण, की त्यात आहे संसार तरण. गोड निरूपण वधारा, पुढील अध्याय प्रसंग सुंदर, निर्माण करतील साई गुरुवर, ब्रह्मज्ञान कैसे वाटेवर, चटकी चिटकी वारी जनमागे. कोणी एक लोभी जन, पुसेल साईसी ब्रह्मज्ञान, ते तयाचे सखिशातून देतील काढून महाराज. श्रोती परिसता हे कथानक, दिसून येईल बाबाचे कौतुक, लोभ सुटल्या वाचून निष्टंक, ब्रह्म निशंक प्राप्य. कोण तयाचा अधिकारी, त्याचा कोणीही विचार न करी, कोणा ते प्राप्त कैशिया परी, तेही विवरतील महाराज. मी तो तयाचा दासानुदास, पदर पसरितो करीतो आस, की हा साई प्रेमविलास, अति उल्हासे परिसाजी. चित्तही होईल प्रसन्न, लाधेल चैतन्य समाधान, म्हणून श्रोता द्यावे अवधान, संत महिमान कळेल. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हे माडपंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते. चोळक रशकर आख्यान नाम पंचदशोऽध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु.